पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द, 5 जूनपर्यंत बाल सुधारगृहामध्ये होणार रवानगी, सज्ञान असल्याचा निर्णय पोलीस तपासानंतर ठरवणार। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवाल यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी, 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। विशाल अग्रवाल याच्यासह बार मालक व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांनाही पुणे सत्र न्यायालयानं कोठडी सुनावली आहे। अपघात करणाऱ्या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवता यावा अशी मागणी होती। न्यायालयाने यावर विचार करायचं ठरवलं असून आरोपीच्या वकिलांना 24 तारखेला म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे। पुणे अपघात प्रकरणी 2 किंवा 3 महिन्यात पोलिसांचा तपास पूर्ण होईल तेव्हा पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील। त्यानंतर न्यायालय आरोपी मुलावरती सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल, वकील प्रशांत पाटील यांची माहिती। पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, वंदे मातरम संघटनेच्या 5 ते 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। विशाल अग्रवाल यांना कोर्टात आणताना शाईफेक। राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली एफआयआर कॉपी बदलल्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती का, की गृहमंत्री, पोलीस प्रशासन आणि बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न करतायत। रवींद्र धंगेकरांचा एक्स पोस्टवरून फडणवीसांना सवाल। पुणे अपघात प्रकरणी कलम 304 मूळ एफआयआर दाखल असतानाच लावल्या। एफआयआरची कॉपी शेअर करत मुरलीधर मोहोळ यांचं रवींद्र धंगेकरांना प्रत्युत्तर, तर साप साप म्हणून भुई धोपटणं हे काम सोडून द्या, मोहोळ यांचा धंगेकरांवर निशाणा। पुणे अपघात प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अमृता फडणवीसांची एक्स पोस्टवरून मागणी। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपणार। देशात 58 लोकसभा जागांसाठी 25 मे रोजी मतदान। देशामध्ये 6व्या आणि 7व्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेश आणि दिल्लीला प्रचारासाठी जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, दुपारी 12 वाजता उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघात फडणवीसांचा रोड शो, तर दुपारी 3 वाजता कॅनॉट प्लेसमध्ये नागरिकांशी संवाद साधणार। आप म्हणजे आम आदमी पार्टी नाही, अकेला अरविंद पार्टी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आम आदमी पक्षावर टीका। महाराष्ट्रामध्ये विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवू आणि देशात बहुमतानं निवडून येऊ, तसंच दिल्लीतील 7ही जागा भाजप जिंकेल, एबीपी माझाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांचा दावा। दिल्लीतील चांदणी चौकात देवेंद्र फडणवीसांचा रोड शो, दिल्लीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ फडणवीस दिल्लीत। गजानन कीर्तीकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता, कीर्तीकरांच्या भूमिकेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी, शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज दाखल। माझ्या निधी वापराचं नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून अमोल कीर्तीकर करतात, मात्र वेगळ्या भूमिकेनंतर अमोल कीर्तीकरांनी माझ्या कार्यालयात बसणं बंद केलं। गजानन कीर्तीकरांचं स्पष्टीकरण, मातोश्रीमध्ये परत जाणार नसल्याचंही वक्तव्य। शिशिर शिंदेंनी एवढा अभ्यास केला असता तर ते कधीच पडले नसते। शिशिर शिंदे कोण असं म्हणायची वेळ आली। शिशिर शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानंतर अमोल कीर्तीकर यांचं टीकास्त्र। अमोल कीर्तीकरांना बिनविरोध करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता। भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा गजानन कीर्तीकरांवर गंभीर आरोप। गजानन कीर्तीकरांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा उघडपणे प्रचार केला नाही। कीर्तीकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवावा, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणी बाल आणि न्याय हक्क कोर्टानं अल्पवयीन मुलाला सोडलं, मात्र सरकारनं ही केस पुन्हा स्टँड केली। मग तुम्ही गृहमंत्री फडणवीसांवर कोणते आरोप लावत आहात? मंत्री दीपक केसरकरांचा अनिल देशमुखांना सवाल। फतव्यांशिवाय मुंबईमधील एकतरी जागा जिंकून दाखवा, मंत्री दीपक केसरकरांचं ठाकरे गटाला आव्हान। मुंबईतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, संथ गतीनं मतदान झाल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप।
मुंबईतील मतदान कमी होण्यामागे मोठं षडयंत्र, मर्जीतील निवडणूक अधिकारी बसवण्यासाठी श्रीकांत देशपांडेंची बदली करण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप। निवडणुकीच्या दिवशीची ठाकरेंची पत्रकार परिषद, राज्य निवडणूक आयोग तपासणार। मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी आयोगावर आरोप केल्याची भाजपा आमदार आशिष शेलार यांची तक्रार। परभणीच्या पोखर्णी इथं शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। निवडणुकीनंतर मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आपल्याला फायदा झाल्याचं संजय जाधव यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि परभणीतून आपण निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष, महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा दावा। तर महाराष्ट्रात महायुती 42 जागा जिंकणार, जानकरांना विश्वास। बीड आणि परभणीमध्ये ओबीसी मराठा महाविकास आघाडीनं खतपाणी घालून वाढवला। बीड आणि परभणीत सर्वात जास्त कोण फिरलं हेही बघायला पाहिजे, मनोज जरांगेंचं नाव न घेता महादेव जानकर यांचा गंभीर आरोप। सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मानेऐवजी राजू शेट्टींना मदत केली, त्यामुळे निशिकांत पाटील यांची पदावरून हकालपट्टी करा, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। उन्हात मतदारांची गैरसोय दिसली, निवडणूक आयोगाचं कार्ड दिल्याशिवाय मतदान करू दिलं नाही, तर बूथमध्ये लाईट डिम होती, निशाणी शोधावी लागत होती। मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर अनिल देसाईंची प्रतिक्रिया। भावना गवळी नाराज होणं स्वाभाविक आहे, पण बहीण समजून भावना गवळींनी मला मदत केली। भावना गवळींच्या नाराजीवर यवतमाळ वाशिमच्या उमेदवार राजश्री पाटील यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्याजवळ ठाकरे गटाचा मशाल मोर्चा, गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची ठाकरे गटाची मागणी। 400 पारमध्ये महाराष्ट्रातील जागा सर्वाधिक असतील, मंत्री उदय सामंत यांना विश्वास। तर पुणे प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी संवेदनशील गृहमंत्री कसा असतो हे दाखवून दिलं, सामंत यांचं वक्तव्य। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन हॅपी सॅटर्डे हा नवा उपक्रम राबवणार, आचारसंहिता संपल्यानंतर या उपक्रमाची घोषणा होईल। इंदापूरच्या कळाशी गावात सुप्रिया सुळेंनी उजनी धरण बोट दुर्घटनेतील नातेवाईकांची भेट घेतली। दुर्घटनेतील नातेवाईकांचा खासदार सुप्रिया सुळेंसमोर आक्रोश, यावेळी सुप्रिया सुळेंनाही गहिवरून आलं। करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय परिसरात वादळी पावसामुळे केळी बागांचं नुकसान, केळी बागांच्या नुकसानाची सुप्रिया सुळेंकडून पाहणी। केंद्र आणि राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना मदत करावी, सुप्रिया सुळेंची मागणी। माढ्याचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी बोटीतून केलेल्या पाहणीला नागरिकांचा मोठा विरोध, बोटीतून पाहणी करण्यापेक्षा मनुष्यबळ वाढवा, संतप्त नागरिकांची मागणी। धाराशिवच्या जुनोनी गावात अनुदान न मिळाल्यानं दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध होतच शासनाचा निषेध केला। एसआरटी या अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, नेराळजवळच्या मालेगावच्या सगुणाबागेत कार्यक्रमाचं आयोजन। सोहळ्याला एबीपी नेटवर्कचे संपादक राजीव खांडेकर, आमदार मनीषा कायंदे यांची विशेष उपस्थिती। जोगेश्वरीच्या ओशिवरा परिसरात मनसेकडून नालेसफाईची पाहणी, पालिका अधिकाऱ्यांनी कागदावर खोटे अहवाल सादर करून 100% नालेसफाई केल्याचा मनसेचा आरोप। कोल्हापुरात आंबा महोत्सवाचं आयोजन, महोत्सवात पहिल्यांदाच 47 प्रकारचे आंबे दाखल, आतापर्यंत 30 लाख रुपयांच्या आंब्यांची विक्री। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अनेक भागात भीषण पाणी टंचाई, सगळ्या मोठ्या बांधकामांना 15 जूनपर्यंत स्थगिती देण्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश, तर चारा वाहतुकीलाही बंदी। भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, कोका व्याघ्र प्रकल्प, उमरेड करहांडला व्याघ्र प्रकल्पात 161 मचानावरून होणार वन्य प्राण्यांची गणना, वनविभाग आणि व्याघ्र प्रकल्प कार्यालयाची तयारी पूर्ण। रायगडच्या तळीये गावात दरड कोसळण्याच्या घटनेला 3 वर्ष होऊनही पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर, आतापर्यंत 271 पैकी फक्त 92 कुटुंबियांना घरं देण्यात सरकारला यश।
सरकारच्या नियोजनानंतर डीएपी खत उपलब्ध होण्यास सुरुवात, त्यामुळे बाजारात कुठेही खतांचा आणि खास करून डीएपी खताचा तुटवडा होणार नाही, कृषी विभागाचा दावा. यवतमाळच्या महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट, शेतकरी आर्थिक संकटात, नुकसानाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. चिपळूणमधील ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस, सावर्डे आणि सह्याद्री भागात पावसाचा जोर, आंबा बागायतदार हवालदिल. तळ कोकणातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली. साताऱ्याच्या कोयना परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, पावसामुळे पाटण आरल गावांमधील 8 घरांचे पत्रे उडाले. चिपळूणमधील सावर्डे भागात वादळामुळे झाडांची पडझड, अनेक वाहनांचं नुकसान, तर घरांवरचे पत्रे उडाल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान. चिपळूणच्या पेटमाप परिसरात नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं झाडाच्या शेंड्याला आग, या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड. वादळी वाऱ्यामुळे पंढरपूर टेंभुर्णी रोडवर मोठं झाड पडल्यानं वाहतूक ठप्प, करकम पंढरपूर मार्ग बंद. गेल्या 5 दिवसात अकोल्याचं तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस, वाढत्या तापमानाचा जनजीवनावर परिणाम. अमरावतीच्या वरुड तालुक्यात शेंदूरजना घाट परिसराला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं, 20 घरांवरचे पत्रे उडाले, तर जीवनावश्यक वस्तूंचंही नुकसान. झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात शेलूबाजार इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेलूबाजार भागामध्ये आठवडी बाजारानिमित्त आलेल्या नागरिकांची धावपळ. नाशिकचा उकाडा वाढला, नाशिकमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नंदुरबारच्या बोदला गावात दुष्काळाचं सावट, 1 हंडा पाण्यासाठी आदिवासी महिलांची 2 ते 3 किलोमीटर पायपीट, गावातील 20हून अधिक हातपंप आणि विहिरी कोरडे ठाव. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर अखेर परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून दुधना नदी पात्रामध्ये पाणी सोडलं, 6 दरवाजांमधून 5346 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलंय. हे पाणी सोडण्यात येऊ नये अशी मागणी परतूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केली होती. श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्रींच्या गाडीचा पाथर्डी जवळच्या घाटात अपघात, विठ्ठल महाराजांच्या पायाला किरकोळ दुखापत, तर चालक जखमी. युनियन बँकेच्या मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीनं ठेवीदारांच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर, मनमाड शहर पोलीस ठाण्यामध्ये संशयित संदीप देशमुख विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बीडमध्ये 20,000ची लाच मागणाऱ्या नगर रचनाकारासह 2 अभियंत्यांवर गुन्हा दाखल, नगर रचनाकार फरार, ऑनलाईन प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी लाच मागितली होती. अनधिकृत जाहिरात फलक धारकांविरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कारवाई, सर्वेक्षणात आढळून आलेल्या 24 बेकायदेशीर जाहिरात फलकधारक तसंच जागा मालकांवर गुन्हा दाखल, तर आतापर्यंत 20 फलकांवर निष्कासनाची कारवाई. बनावट सातबारा तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक, भंडाऱ्याच्या पिंपळ गावातील सहकारी राईस मिल धान खरेदी केंद्रावर प्रकार. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम काढण्यासाठी क्षेत्र सहाय्यक बी सूर्यवंशी लाच घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, धाराशिवच्या जिल्हा रेशीम कार्यालयातला प्रकार. अहमदनगर जिल्ह्यात सतत होणाऱ्या सोनसाखळी चोरीची पोलीस अधीक्षकांकडून दखल, सीसीटीव्हीच्या आधारे रेकॉर्डवरचे गुन्हेगार विनोद चव्हाणला 2 साथीदारांसह अटक, आरोपींकडून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. गोंदियाच्या रिंग रोड परिसरात मालवाहू ट्रकची स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला धडक, अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर पोलीस निरीक्षक आणि वाहन चालक किरकोळ जखमी. वाशिमच्या मालेगाव शिरपूर रस्त्यावर जैविक कोळसा तयार करणाऱ्या कारखान्याला आग, या घटनेत कारखान्याचं मोठं नुकसान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. रत्नागिरीच्या खेडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे चाळीला भीषण आग, आगीमध्ये चाळ जळून खाक, शिवगावची घटना, सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. नांदेडमध्ये सावकाराच्या त्रासाला कंटाळून उद्योजकाची आत्महत्या,
शहरातील अंबिकानगरमधली घटना। या प्रकरणी 3 जणांवर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात 19 जणांना बकऱ्याच्या मटणातून विषबाधा, 3 चिमुकल्यांची प्रकृती चिंताजनक। चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात दारू सोडण्याचं औषध घेतल्यानं 2 युवकांचा मृत्यू तर 2 जणांची प्रकृती गंभीर। वर्ध्याच्या शेडगावात दारू सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडून हे औषध घेतलं होतं। बेळगावच्या हुलीकट्टी गावामध्ये जत्रेचा प्रसाद खाल्ल्यानं 51 जणांना उलट्या, 5 जणांची प्रकृती गंभीर। बिरेश्वर आणि करेम्मा देवीच्या जत्रेदरम्यान हा प्रकार घडलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।